काही महिलांची इच्छा असून सुद्धा बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही, स्वतःचं टॅलेंट वापरू शकत नाही. ते कारण म्हणजे नवऱ्यामुळे. नवऱ्याच्या दबावाखाली येऊन या महिलांना या गोष्टी करता येत नाही. नवरा म्हणतो की हिनं हाऊसवाईफच बनावं, मुलांना सांभाळावं, चूल मूलच व्हावं असं असतं. काहींकडे जास्त पैसा असतो, त्यामुळे काय म्हणतात, मग आम्हाला पैशाची गरज नाही, त्यामुळे जॉब करू नकोस, असं पुरुषांचं मत असतं. आणि काही म्हणतात मला आवडत नाही तू बाहेर जाऊन जॉब करणं, चार चौघात गेलेलं मला आवडत नाही, असं देखील काही पुरुष म्हणतात. त्यामुळे सुद्धा महिलांना जॉबला वगैरे बाहेर आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी जाता येत नाही. तर मला आज तुम्हाला पुरुषांना एक गोष्ट सांगावीशी वाटते, की महिलांचं टॅलेंट आहे, जे टॅलेंट आहे त्यांना वापरू द्या. एखाद्या गोष्टीमध्ये वापरायला द्या. गंजवून ठेवू नका. एखादी गोष्ट आपण एका ठिकाणी ठेवली आणि तशीच राहिली ती ती गंजून जाते. त्याचा काही उपयोग पुढे करता येत नाही. त्यामुळे तेवढ्यातच तिचा वापर जर होत असेल तर ती वस्तू चांगली राहते. तसंच जर तुमच्या पत्नीला जर तुम्ही तिची बुद्धिमत्ता, टॅलेंट वापरण्याचा चान्स दिला, तर तिची बुद्धी गंजून राहणार नाही. आणि घरामध्ये महिला बसल्यानंतर अनेक गोष्टी, वायफळ बडबड, भांडण तंटा अशा गोष्टी करतात. त्यामुळे त्या महिलांना सुद्धा तुम्ही जेवढं कामामध्ये व्यस्त आणि गुंतवून ठेवलात, तेवढं तुमची बुद्धी टिकून राहते आणि व्यर्थ विचार सुद्धा करायला वेळ भेटत नाही. ती चांगल्या कामासाठी आपला वेळ घालवते. आणि काही नवऱ्यांचं माहितीच असतं की पैसे आहेत तर करू नको. माझं एकच म्हणणं की पैशासाठी करू नका, पण तिचं टॅलेंट वाया जाऊ नये, तिची बुद्धिमत्ता वाया जाऊ नये, तिची बुद्धी खराब होऊ नये, यासाठी तिला जॉबला लावा किंवा कुठल्याही कामाला, जॉबलाच म्हणत नाही, कुठल्याही कामाला, स्वतःचा व्यवसाय असू दे किंवा स्वतःचं काहीतरी करू दे, काही पण करू दे, पण करू दे. पण तर तिची बुद्धी मात्र रिकामी ठेवू नका. कारण की आईबाबांनी तिच्या सुद्धा खूप मेहनत घेऊन तिला शिकवलेलं असतं, खूप कष्ट घेतलेले असतात. मुली माझी पुढे शिकावी आणि मोठी व्हावी, काहीतरी स्वतःच्या पायावर उभी राहावी, यासाठी प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलीला चांगलं शिकवलेलं असतं. स्वतःच्या नवऱ्याच्या जीवावर अवलंबून राहू नये, स्वतः स्वतः काहीतरी करावं. आणि जे आईवडिलांनी शिक्षण दिले ते सुद्धा वाया जातं. त्यामुळे आपल्या तेही वाया जाऊ नये, त्यांनी कष्ट घेऊन जे केलेलं असतं, शिक्षण दिलेलं असतं ते वाया जाऊ नये. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा फायदा होतो, नवऱ्याला सुद्धा फायदा होतो. त्यातनं चार पैसे पण येऊ शकतात तुमच्या. आणि मेन गोष्ट, तुम्ही बायकोला लावताय तेच तर ती स्वतः स्वतः करू शकते. त्यानंतर काही फॅमिलीमध्ये कमतरता असेल ती सुद्धा भरून काढू शकते. तुमच्या एवढा पगार नसला तरी चालते, पण थोडाफार का होईना, पण थोडाफार हातभार ती तुम्हाला लावू शकते. त्यामुळे मला वाटतं की आपल्या पत्नीला खरंच घरी बसवून नका ठेवू, फक्त चूल आणि मूल करून ठेवू नका.